नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हे लेक्चर घेणार आहोत. खरं तर काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्या वेळ वाचवण्याच्या नादामध्ये आपण एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी समजून घेत नाही. आणि काय होतं, आता शॉर्टकटची एक पद्धत पडली आहे की फक्त MCQ, फक्त प्रश्न आणि उत्तर वाचायचे आहे. अशा प्रकारचं एक चलन झालेलं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा. पण काय होतं, ह्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमचा अभ्यास भरपूर झाला, ठीक आहे. पण थोडा जरी प्रश्न फिरवून विचारला किंवा कन्फ्यूज करण्यासाठी विचारला, तर ह्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर नेहमी तुमचं प्रश्न सोपा जरी असेल, एकदम काय म्हणतात त्याला, एकदम इझी प्रश्न असेल, तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स पडत नाहीत. कारण तुमच्या संकल्पना ह्या स्पष्ट नसतात किंवा त्या गोष्टीची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत नसते, ठीक आहे. फक्त तुम्ही काय करता, प्रश्न आणि उत्तर वाचायचं आणि वेळ वाचवायचा, अशा प्रकारे अभ्यास करून कधीही स्कोरिंग होत नाही, ठीक आहे. तर आज आपला महत्त्वाचा चॅप्टर आहे भारतीय राज्यघटना, ठीक आहे. आता भारतीय राज्यघटना म्हटलं तर काय होतं की बऱ्याच वेळा, चला, भारतीय राज्यघटना म्हणजे काय करायचं, आपण कलम कुठले कुठले आहेत, किती परिशिष्ट आहेत, किती भाग आहेत, कोणती कलमं आहेत, कोणत्या घटना दुरुस्ती आहेत, हे बघायचं, वाचायचं आणि बस सोडून द्यायचं. पण त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, ठीक आहे, हे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं. खरं तर इंग्रजांच्या आधिपत्याखाली किंवा पारतंत्र्यात आपला भारत देश होता, ठीक आहे. त्यावेळी काही भारत हा एक संघ नव्हता की अरे, चला, आपला भारत हा एक संघ आहे, आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. ही संकल्पना कधी झाली, ठीक आहे, ज्यावेळी इंग्रजांच्या पारतंत्र्यात आपण गेलो, ते आपल्यावरती अत्याचार करत होते, ठीक आहे. जे काही संस्थानिक आहे त्यांची संस्थान खालसा करत होती. त्यावेळी मग हळूहळू हळूहळू ही संकल्पना रूढ होत गेली, ठीक आहे. आणि त्याचंच एक महत्त्वाचं आणखी एक कारण म्हणजे की इंग्रजांना हे सगळा जो भारत, एवढा मोठा भारत आहे, ठीक आहे, क्षेत्रफळाने, लोकसंख्येने जो काही आहे, संपत्ती आहे भारतामध्ये, हो, ते सगळे सांभाळण्यासाठी त्यांना काही प्रशासक किंवा सेवक हे लागत होते. आणि त्यासाठी त्यांनी भारतामध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली, ठीक आहे. त्यांना काही भारतामध्ये सुधारणा करायची होती, खूप मोठं कार्य करायचं होतं लोकांसाठी, अशी काहीही नव्हतं. त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी भारतीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्याचाच फायदा आपल्याला झाला की ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांना नेमकं बाहेर देशामध्ये कशा प्रकारे कायदा चालवला जातो, राज्य चालवलं जातं, कुठल्या प्रकारच्या कायदे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या. आणि ह्या माध्यमातून आपल्याही जो आपलाही जो भारत आहे, ठीक आहे, ह्या सर्वांनी मिळून एक प्रकारे एकत्र येऊन भारतासाठी लढावं, भारताला स्वातंत्र्य मिळवावं, अशा प्रकारची एक विचारधारा रुजली. आणि त्याप्रमाणे जो स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला. आणि स्वातंत्र्याचा लढा सुरू झाल्यानंतर, ठीक आहे, आता लोकांना आशा वाटू लागली की आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, ठीक आहे. त्यावेळी मग हे एवढं मोठे जे आपलं भारत देश आहे, यामध्ये वेगवेगळे संस्थानिक आहे, ते कसं चालवायचं, ठीक आहे, हा विचार लोकांना येत होता. तसाच इंग्रजांनाही पडला. तसाच जे आपले जे समाजसुधारक होते, जे स्वातंत्र्य सैनिक होते, किंवा जे काही लोक पुढाकार घेत होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये, त्यांना पडायला लागला, ठीक आहे. मग ह्याचप्रमाणे सर्वप्रथम काय झालं की महात्मा गांधींनी असा एक संविधान सभा किंवा राज्यघटना असा कुठल्याही प्रकारचं एखादा शब्द वापरला नाही. फक्त त्यांनी काय केलं की एखादी अशी समिती असावी की ती पुढे एखादा आराखडा ठरवेल, अशा प्रकारची एखादी समिती असावी, अशी मागणी 1922 साली केली. त्यानंतर 1934मध्ये रॉय यांनी खास ही संविधान सभा अशी संकल्पना मांडली, हा शब्द वापरला आणि तशा प्रकारची मागणी केली. आणि 1934च्याच पाटणा येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने त्याला मान्यता दिली, ठीक आहे. आणि त्यानंतर राजगोपालाचारी यांनी 15 नोव्हेंबर 1939 रोजी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभा घेण्यासंदर्भात आवाज उठवला.
आणि तो ब्रिटिश शासनाने, ब्रिटिश सरकारने ऑगस्ट 1940ला तसे मान्य केले की आपण मतदानाद्वारे सदस्य निवडून आपण ही संविधान सभा घ्यायची आणि भारताची ही जी राज्यघटना आहे ती फक्त भारतीय लोकच लिहितील. ठीक आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंग्रज किंवा इंग्रज जो मेजर जनरल असेल, जो कोणी असेल, तो कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. ठीक आहे. मग त्याप्रमाणे काय झालं, संविधान सभेच्या निवडणुका घेण्याचं ठरलं. ठीक आहे. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्रमाणे संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर संविधान सभा सदस्य प्रांतीय संमेलनाद्वारे, ठीक आहे, प्रांतीय संमेलनाद्वारे एकल हस्तांतरणीय मताद्वारे निवडण्यात आले. हा प्रश्न येऊ शकतो की संविधान सभेचे सदस्य हे कशा प्रकारे निवडण्यात आले, त्यांची निवडणूक कोणत्या प्रकारे घेण्यात आली. तर प्रांतीय संमेलनाद्वारे एकल हस्तांतरणीय मत, ठीक आहे, याप्रमाणे ते निवडण्यात आले. त्यानंतर संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य असावे, ठीक आहे, तर हे पण सर्व जे काही ठरवण्यात आले त्याप्रमाणे संविधान सभेचे एकूण सदस्य 389 होते. ठीक आहे. त्यापैकी 292 राज्याचे प्रतिनिधी, 93 जे काही आपल्याकडे जे संस्थानं होती त्या संस्थानाचे प्रतिनिधी, 4 हे जे उच्च आयुक्तालय, ठीक आहे, काही 4 उच्च आयुक्तालय होती. त्यामध्ये दिल्लीचा मुख्य आयुक्त प्रांत, त्यानंतर अजमेर मेवाड, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान. ठीक आहे. परत सांगतो, दिल्लीचे मुख्य आयुक्त दिल्ली, त्यानंतर अजमेर मेवाड, कुर्ग आणि ब्रिटिश बलुचिस्तान. ठीक आहे. हे 4 जे उच्च आयुक्तालय होते त्या ठिकाणून 4 सदस्य घेण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर निवडणुका झाल्या. निवडून आलेल्यापैकी अर्थातच त्यावेळी राष्ट्रीय सभा म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर काही जे मुस्लिम भूभाग होता, मुस्लिम बहुल जो इलाका होता किंवा जो भाग होता त्या ठिकाणी मुस्लिम लीगचं वर्चस्व होतं. त्याप्रमाणेच निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तो आला. त्याप्रमाणे काँग्रेसला 208 सदस्य, काँग्रेसचे 208 सदस्य निवडून आले, मुस्लिम लीगचे 73 आणि इतर अपक्ष वगैरे जे काही असतील, काही संघटना असतील, त्यांचे 15 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. ठीक आहे. पण काय झालं की निवडणुकीनंतर खरं तर मुस्लिम लीगची स्थापनाच याकरिता झाली की त्यांना मुस्लिमांसाठी एक वेगळं राष्ट्र हवं होतं. ठीक आहे. त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भाग तर घेतला, ठीक आहे, पण संविधान सभेमध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी सहकार्य केलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये भाग घेतला नाही. आणि त्यांनी आपली ही मागणी धरून ठेवली की आम्हाला आमचं मुस्लिम राष्ट्र आहे, मुस्लिम बहुल इलाका आहे, त्यासाठी आम्हाला हे आमचं वेगळं राष्ट्र हवं. ठीक आहे. त्याप्रमाणे मग जे थोडा ताणतणाव, जे काही म्हणतील, जे वातावरण बिघडलं, भारतीयाची राजकीय परिस्थिती ही थोडी खालावली, कारण धर्मामध्ये भांडण लागली. त्यामधून बऱ्याचशा हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या. ठीक आहे. परिस्थिती खालावल्यानंतर काय झालं की जो ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन होता त्यांनी काय केलं, जी त्रिमंत्री योजना ज्या माध्यमातून संविधान सभा स्थापन झाली, कॅबिनेट मिशन आपण त्याला ते पण म्हणू शकतो, कॅबिनेट मिशनचा भंग करण्याचं जाहीर केलं आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947, ठीक आहे, ह्याप्रमाणे एक नवीन कायदा आला आणि त्यामध्ये भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे तयार करण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे काय झालं, त्याप्रमाणे मग आता जे आपलं पाकिस्तान जे होतं, ठीक आहे, पाकिस्तान हे धर्मावर आधारित होतं. ठीक आहे. त्यामुळे आणि आपण जे भारताची जी संविधान सभा होती ती आपण थोडक्यामध्ये धर्मनिरपेक्ष होती, सर्वांना सोबत घेऊन चालणारी होती असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. त्यामुळे मग मुस्लिम लीगचे जे 73 सदस्य होते, ठीक आहे, ते थोडक्यामध्ये बरखास्त झाले. ठीक आहे. किंवा त्यांचं आपल्या जी भारताची जी संविधान सभा होती त्यामुळे कुठल्याही प्रकारचा रोल राहिला नाही आणि
ते त्यांनी मग पाकिस्तानसाठी वेगळी संविधान सभा स्थापन केली. 3 जून 1947 रोजी पाकिस्तानसाठी वेगळी संविधान सभा स्थापन झाली आणि पुनर्रचनेनंतर आपल्या भारताच्या जी संविधान सभा आहे त्यामध्ये एकूण 299 सदस्य होते. किती? 299. अगोदर किती होते? 389. पण पुनर्रचनेनंतर एकूण 299. ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान ही यांची फाळणी म्हणता येईल किंवा हे दोन राष्ट्र भारतामधून पाकिस्तान वेगळं वेगळं करण्याचा विचार झाला, त्यानंतर जी पुनर्रचना झाली त्या पुनर्रचनेनुसार संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. ठीक आहे. त्यानंतर संविधान सभेचं हे जे पहिलं अधिवेशन आहे, पहिलं अधिवेशन दिल्ली या ठिकाणी झालं. 9 डिसेंबर 1946 मध्ये ती अधिवेशन पार पडलं आणि ह्या जी पहिली बैठक होती याला अर्थातच मुस्लिम लीग आणि जे सदस्य तर त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यांनी कुठल्याही प्रकारचा भाग घेतला नाही. त्याचप्रमाणे जे संस्थानिकमधून आपण जी काही सदस्य होते तेही या अधिवेशनामध्ये हजर राहिले नाहीत. त्यामुळे पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण फक्त 211 सदस्य उपस्थित होते. पहिल्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे कायमचे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक किंवा नियुक्ती करण्यात आली. तेव्हा संविधान सभा हे तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यावेळी लोकसभा, राज्यसभा वगैरे असं कुठल्याही प्रकारचं अस्तित्वात नव्हतं, कारण आपण त्यावेळी नेमकं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला. त्यामुळे संविधान सभा ठीक आहे, संविधान सभा ही लोकांमधून निवडणुकीच्या माध्यमातूनच संविधान सभेतील सदस्य आले होते. त्यामुळे संविधान सभेला ही दोन प्रकारची कार्य होती. एक तर संविधान निर्मितीचं कार्य, ठीक आहे, आणि त्यानंतर कायदे मंडळाचं कार्य. हे दोन्ही कामं ही संविधान सभा करायची. पण त्यामध्ये ज्यावेळी संविधान निर्मितीचे कार्य असायचे त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असायचे आणि कायदे मंडळ म्हणून ज्यावेळी ही संविधान सभा काम करत होती त्यावेळी वा माळवणकर हे ह्या समितीचे किंवा ह्या सभेचे अध्यक्ष असायचे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर संविधान सभेचे संविधान निर्मिती व कायदे मंडळ ही प्रमुख कार्य होती. त्या व्यतिरिक्त काही कार्य ही संविधान सभेच्या माध्यमातून झाली, ती आपण बघूयात. त्यामध्ये 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज, ठीक आहे, 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला आणि राष्ट्रध्वजाचं जे काही डिझाईन आहे, ठीक आहे, ते आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले. त्यानंतर मे 1949ला भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले राष्ट्रीय सभेने. खरं तर काय होतं की ज्यावेळी राष्ट्रकुल जेव्हा स्थापन झालं किंवा त्यावेळी एक असं लोकांची धारणा होती की आपण ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होतो याची जाणीव आपल्याला राष्ट्रकुलमध्ये सहभागी झाल्यानंतर जाणवते. त्यामुळे आपण त्याचं एक सदस्यत्व आपण स्वीकारू नये. पण ब्रिटिशांकडूनही बऱ्याच प्रमाणात आग्रह म्हणता येईल किंवा विनंती करण्यात आली. त्यावेळी संविधान सभेने स्पष्टपणे त्यांना एक मेसेज दिला की आम्ही राष्ट्रकुलमध्ये फक्त एक मैत्रीच्या नात्याने आम्ही फक्त सहभागी होतोय, असं त्यांना स्पष्ट एक प्रकारचा मेसेज दिला गेला आणि त्यानंतर राष्ट्रकुलमध्ये भारत सहभागी झाला. ठीक आहे. त्यानंतर ह्यामध्ये काही महत्त्वाचे जे पदाधिकारी होते त्याबद्दलही आपण बघू की त्यामध्ये अध्यक्ष सर्वांनाच माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. त्यानंतर उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी आणि त्यानंतर यांच्यानंतर दुसरे एक V.T. कृष्णमाचारी हे सुद्धा उपाध्यक्ष होते. अस्थायी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा, अस्थायी म्हणजेच हंगामी जे पहिल्या अधिवेशनाचे होते ते सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे सर्व झाल्याच्या नंतर खरं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी
24 जानेवारी 1950 मध्ये संविधान सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारले. ठीक आहे. त्यानंतर 24 जानेवारी 1950ला झालेल्या ठरावानुसार लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. ठीक आहे. त्यावेळी 24 जानेवारी 1950ला लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जी संविधान सभा आहे त्याला संसदमधून तात्पुरती घोषणा करण्यात आली. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही, ठेवायलाच हवा. यावरतीही बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर जी आपली संविधान सभा होती त्यातील काही प्रमुख आणि महत्त्वाच्या ज्या समित्या होत्या त्या कुठल्या समित्या होत्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते याविषयी बघू आपण. पहिली अतिशय महत्त्वाची समिती ती म्हणजे मसुदा समिती. मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर केंद्रीय ऊर्जा समिती पंडित नेहरू. केंद्रीय घटना समिती पंडित नेहरू. प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क अल्पसंख्याक आदिवासी अपवर्जित क्षेत्र सल्लागार समिती सरदार पटेल. प्रक्रिया नियम समिती राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राज्य समिती पंडित जवाहरलाल नेहरू. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रीय ध्वज तथार्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संघटनेच्या कार्यसमितीची बैठक ग. माळवणकर. सभा समिती BP सीतारामन. त्यानंतर भाषा समिती मोडुरी सत्यनारायण. व्यवसाय समितीचे आदेश जे काही पारित व्हायचे त्याविषयी एक समिती होती ते KM मुन्शी. अशा प्रकारे ह्या अतिशय महत्त्वाच्या समित्या होत्या. त्यापैकी मसुदा समिती ही अतिशय महत्त्वाची समिती आपण म्हणतो. त्यामुळेच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये सिंहाचा वाटा होता असं आपण म्हणतो. कारण जे काही बाकी जे काही समित्या होत्या त्यांच्या माध्यमातून जे सजेशन्स किंवा जे कायदे, ज्या सूचना, सर्व काही जे कच्चा मसुदा तयार होता तो एका मूर्त स्वरूपात आणण्याचं महत्त्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समितीतले जे काही सदस्य होते त्यांनी अतिशय लीलया पेलले असे म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला घटना ही स्वीकारण्यात आली. संविधान सभेने ती स्वीकारली आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची अखेरची बैठक झाली. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949ला घटना समिती स्वीकारण्यात आली. त्यानंतर 24 जानेवारी 1950ला रोजी संविधान सभेची ही अखेरची बैठक झाली आणि 26 जानेवारी 1950ला राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. ठीक आहे. ह्यामध्ये ह्यानंतर जे आपली जी राज्यघटना आहे ती अस्तित्वात आली, तिची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे आपण 26 जानेवारी ह्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि खरं तर ही जी राज्यघटना आहे, संविधान आहे, ती तयार करण्यामध्ये प्रचंड मेहनत घेतली. ठीक आहे. जे काही आपले जे सदस्य होते, जे काही आपले विचारवंत होते, समाजसुधारक होते, त्यांनी ही संविधान घडवण्यामध्ये अतिशय मोलाचा, अतिशय सिंहाचा वाटा दिला. आणि त्यामुळे जे काही आपला हा भारत देश आहे त्या संविधानाच्या आधारावरती अतिशय चांगल्या प्रकारे आपला राज्यकारभार चालतो. ठीक आहे. तर त्यासाठी घटना समितीने एकूण 3 वर्ष, जवळपास 3 वर्ष म्हणजे 1082 दिवस काम केले. त्यापैकी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. ठीक आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे प्रदीर्घ काळ चालला. त्यापैकी प्रत्यक्ष कामकाज हे 165 दिवस चालले. ठीक आहे. आणि ज्यावेळी सर्वात पहिल्यांदा जे आपण म्हणतो की स्वीकार करण्यात आला भारतीय राज्यघटनेचा, त्यावेळी भारतीय राज्यघटनेत 24 भाग होते, एकूण 8 परिशिष्टे होती आणि 395 कलमे होती. ठीक आहे. अशा प्रकारे आपण राज्यघटनेची जी काही पार्श्वभूमी आहे ती अतिशय विस्तृत अशी आपण जाणून घेतलेली आहे. ठीक आहे. आपण या पुढच्या जे व्हिडिओ असेल त्यामध्ये भारतीय राज्यघटनेची जी कलमे आहेत, परिशिष्ट आहेत, भाग आहेत त्याविषयी विस्तृत माहिती आपण बघू. धन्यवाद.